विद्यार्थी मित्रांनो, यश परके या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। या ठिकाणी आपण तिसरी चौथी MTS BTS मंथन अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी तसेच 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाची तासिका या ठिकाणी पाहत आहोत। यश परके या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा आणि जे विद्यार्थी ग्रुपमध्ये ॲड नाहीत, तिसरी चौथीचे विद्यार्थी असतील, 5वीचे असतील, 8वी NMMS स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांसाठी सांगते 7588 54 63 08 या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही तुमचा वर्ग टाकून मेसेज करा। त्या ठिकाणी तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करून घेतलं जाईल व या ठिकाणी तुम्हाला दररोज त्या ठिकाणी त्या ग्रुपवर वर्ग वाईज लिंक येतात। तुम्ही त्या लिंकचा दररोज म्हणजे ग्रुपवरती जाऊन लिंकला टच करून दररोज तासिकेचा लाभ घेऊ शकता। आणि जे विद्यार्थी नवोदयवाला हे ॲप डाउनलोड केले नसतील त्यांनी डाउनलोड करावं। नवोदयवाला ॲपवरती 5वी नवोदयच्या व स्कॉलरशिपच्या असतील अशा बऱ्याच विविध टेस्ट या ठिकाणी आलेल्या आहेत नवोदयवाला ॲपमध्ये। या ठिकाणी कालांतराने यावरती तासिकासुद्धा होणार आहेत नवोदयवाला ॲपमध्ये। तर तुम्ही हे ॲप डाउनलोड करा। त्या ॲपमध्ये तुम्हाला त्याचं सुद्धा नोटिफिकेशन चॅनलवरचं जसं नोटिफिकेशन तुम्हाला येतं, नवोदयाला ॲप हे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ह्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जातं, त्यावर काय काय आलेलं आहे ते। तर तुम्ही त्या ह्या ॲपवरील टेस्टचा असेल, तासिकेचा असेल लाभ घेऊ शकता। मग नवोदयवाला हे ॲप आपण डाउनलोड करा। चला, या ठिकाणी आपण तिसरी चौथी MTS BTS या विद्यार्थ्यांसाठी रायटिंग वर्ड्स रजिस्टर व 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी ही तासिका महत्त्वाची आहे। रायटिंग वर्ड्स रजिस्टर्स म्हणजे शब्दांची यादी लिहिणे हा घटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत। आणि यावर आधारित शब्दांची यादी आपण मागच्या व्हिडिओ म्हणजे कालच्या तासिकेमध्ये पाहिलेला आहे। मग या ठिकाणी आपण परीक्षेमध्ये एक्झाममध्ये कशा प्रकारचा प्रश्न प्रकार विचारला जातो तो या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहा, फाइंड द वर्ड रजिस्टर ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द अल्टरनेटिव्ह। म्हणजे पहा काय म्हणत आहे, खालील शब्द कोणत्या व्यवसाय क्षेत्रात वापरले जातात ते पर्यायातून आपल्याला शोधायचं आहे। मग आता हे खाली हे शब्दांची यादी दिलेली आहे। मग या खालील शब्द कोणत्या व्यवसाय क्षेत्रात वापरले जातात। मग क्रॉप, फ्लॉग आणि हे रेन कोणत्या व्यवसाय क्षेत्रामध्ये दिला आहेत। मग क्रॉप म्हणजे पीक, फ्लॉग म्हणजे नांगर, रेन म्हणजे पाऊस। मग हे कोणत्या व्यवसायाशी निगडीत आहेत रे। चला, मेडिकलशी आहेत का, नाही। स्पोर्ट्स म्हणल्यानंतर प्लेयर आले त्या ठिकाणी, क्रिकेट खेळांची नावे आली, मग हे नाही आहेत। मग फिल्मशी आहेत का, फिल्मशी रिलेटेड फिल्मचे सुद्धा नावे नाही येते। मग काय आहे ते फार्मशी रिलेटेड वर्ड्स आहेत। पहा या ठिकाणी कोणत्या शब्दाची यादी आहे या ठिकाणी, फार्म म्हणजे शेतीशी निगडीत हे सर्व शब्द आहेत। म्हणून फार्मिंग जे आहे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल। अशाच प्रकारे आपण दुसरी एक शब्दाची यादी आहे। पहा आता हे ट्रीटमेंट, कॅप्सूल आणि हॉस्पिटल। मग या शब्दाशी आधारित पहा या ठिकाणी कोणता वर्ड्स आहे पर्यायातून शोधायचा आहे। फॅमिली, मेडिकल, जर्नी आणि कलर। जर्नी म्हणजे हे येणार नाही, जर्नी, कलर आणि फॅमिली हे जे वेगळे आहेत। मग या शब्दाशी निगडीत वर्ड्स असलेला जो आहे मेडिकल, हे जे आहे या ठिकाणी मेडिकलशी निगडीत हे सर्व शब्दांची यादी आहे, वर्ड्सची यादी आहे। म्हणून मेडिकल जो आहे या ठिकाणी योग्य पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2। यानंतर पहा नेक्स्ट, एक्झाम, बुक आणि लेसन। मग ही जी शब्दाची यादी आहे यावर आधारित कोणता, मग या ठिकाणी खालील शब्द आपल्याला शोधायचा आहे। ॲनिमल म्हणजे प्राणी, मग ह्याची निगडीत आहे का, नाही। साऊंड म्हणजे आवाज नाही। टीचिंग म्हणजेच टीचिंग हा वर्ड जो आहे याच्या टीचिंग
वर आधारित आपण मग टीचिंग म्हणल्यानंतर एक्झाम आलं, बुक आलं, लेसन आलं. मग हा टीचिंग हा जो पर्याय क्रमांक 3 मधील वर्ड्स आहे, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल, फार्मिंग येणार नाही. चला, फ्लावर, प्लॅन्ट आणि नर्सरी मग हे कुठे असतात? फिजिक्स, बायोलॉजी, गार्डनिंग की पेंटिंगमध्ये असतं का? नाही. तर मग गार्डनमध्ये हे सर्व असतात. मग गार्डनलाच आपण गार्डनिंग असं म्हटलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. चला, पुढचा प्रश्न आपण पाहू. ॲपल, ऑरेंज आणि मँगो हे काय आहेत सर्व? मग कोणत्या वर्ड्सची यादी आहे? मग ॲनिमल्सची आहे का ही? वॉटर आहे का? फ्रूट आणि स्कूल असे 4 पर्याय दिलेले आहेत. मग काय येईल याचं उत्तर? ॲपल, ऑरेंज अँड मँगो काय आहेत? हे फ्रूट्स आहेत, फ्रूट्सची नेम आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. यानंतर नेक्स्ट पहा. फाइंड द वर्ड्स फ्रॉम द अल्टरनेटिव्ह विच बिलॉंग्स टू द फॉलोइंग रजिस्टर्स. पहा, या ठिकाणी आता काय म्हणत आहे? खालील व्यवसाय क्षेत्रामध्ये वापरला जाणारा शब्द आपल्याला या ठिकाणी पर्यायातून शोधा असं म्हणत आहे. आता हा क्रिकेट हा एक व्यवसाय आहे. क्रिकेट म्हणजे खेळ, हा एक खेळाचं नाम आहे. मग या व्यवसायाशी निगडीत शब्द कोण क्षेत्रामध्ये वापरला जाणारा कोणता वर्ड्स आहे या पर्यायातून आपल्याला शोधायचा आहे. तर मग पहा बरं कोणता येईल. क्रिकेट म्हणलं की बॉल, बॅट पहिलाच पर्याय दिसतो या ठिकाणी. तरी सर्व पर्याय आपल्याला पाहायचे आहेत. चेस, प्राइझॉन आणि स्टिक्स. मग हे तिन्ही पर्याय येणार नाहीत. प्राइझॉन म्हणजे काय माहिती आहे का? जेल. तर मग बॅट आणि बॉल जे आहे पर्याय क्रमांक 1 मधील या प्रश्नाचं उत्तर येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. आता स्पोर्ट्स हा वर्ड्स या ठिकाणी दिलेला आहे. स्पोर्ट्सची रिलेटेड वर्ड्स म्हणजेच या व्यवसायाशी जुळणारा शब्द या ठिकाणी स्पोर्ट्स म्हणलं की फुटबॉल आलं. ब्रश, डॉक्टर आणि रेन हे स्पोर्ट्स या व्यवसायाशी निगडीत नाही आहेत. म्हणून या ठिकाणी फुटबॉल जे आहे या शब्दाचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1. स्पोर्ट्स म्हणलं की फुटबॉल हा एक खेळाचं नाव आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. तर पहा या ठिकाणी बिल्डिंग, BUILDING बिल्डिंग्स या वर्ड्सची म्हणजे बिल्डिंग्स या वर्ड्सची निगेटिव्ह रिलेटेड आपल्याला या ठिकाणी शब्द शोधायचा आहे. तर मग ब्रिक्स, जार, बॉक्स आणि चाक हे काय आहे? टीचिंगशी रिलेटेड वर्ड्स आहे. म्हणजे आपण शिकवत असताना क्लासरूमशी निगडीत वर्ड्स आहे. बॉक्स म्हणजे पेटी, जार म्हणजे बरणी, ब्रिक्स म्हणजे रोड किंवा वीट अशा प्रकारचा हा वर्ड्स आहे ब्रिक्स. ह्याचं उत्तर काय येईल? मग पर्याय क्रमांक येईल. बिल्डिंग या रजिस्टर्सची यादीतील हा शब्द ब्रिक्स म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा वर्ड्स या ठिकाणी येईल. यानंतर पहा पुढचा प्रश्न पहा. Which of the following words will you use to complete the list of words that begin with the last letter of each words? पहा या ठिकाणी खाली जे वर्ड्स दिलेले आहे लास्ट लेटर्सची निगडीत असलेला वर्ड्स या ठिकाणी कशा प्रकारे येईल? प्रत्येक शब्दाच्या शेवटच्या अक्षरामध्ये पहा या ठिकाणी सुरू होणाऱ्या शब्दाची यादी पूर्ण करण्याकरता खालीलपैकी पर्यायातून कोणता वर्ड्स निवडा. तर मग आता हे या दिलेले आहे शब्दांची. LAMP लॅम्पच्या शेवटचं अक्षर काय आहे? पी पासून लगेच पॉन्ड हा शब्द तयार झालेला आहे. POND पॉन्ड. D मग ह्याचं शेवटचं अक्षर D आहे. D पासून डॉग झालेला आहे. तर मग DOG डॉग. मग आता या ठिकाणी काय होईल? G पासून असलेला पर्याय या ठिकाणी येईल. मग पर्यायामध्ये आहे का पाहू आपण. डॉल, पॅन, गर्ल आणि बॅड आहे.
मग पहा या ठिकाणी जी पासून असलेला वर्ड्स जो आहे गर्ल आहे, GIRL, गर्ल हा वर्ड्स आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. चला अशाच प्रकारचे प्रश्न आणखी पाहू आपण. आता हे टायगर आहे, TIGER, टायगर आहे. ह्याचा एंड्स आर या लेटर्सनी होत आहे. मग या ठिकाणी लगेच आर या लेटर्सनी सुरू होत आहे. RING, रिंग, रिंग. शेवटचा शब्द काय आहे मग जी आहे. मग शेवटच्या अक्षराने सुरू हा GOD, गॉड हा वर्ड्स झालेला आहे. मग गॉड झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला D या अक्षराने सुरू होणारा वर्ड्स घ्यावा लागेल. मग पर्यायामध्ये आहे का पाहू. वर्ड हे शेवटी आहे, ही येणार नाही. गुड हे पण येणार नाही. डॉक्टर सुरू होणारा, बिगिन्स, जे सुरू होणारा वर्ड्स या ठिकाणी पर्यायातून शोधायचा आहे. डॉक्टर आणि फ्लाय येणारच नाही. डॉक्टर हा वर्ड्स या ठिकाणी येईल पर्याय क्रमांक 3. यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन आपला. Choose the word from the following that does not fit in the list. या ठिकाणी पहा ही शब्दांची जी लिस्ट दिलेली आहे त्या लिस्टमध्ये फिट म्हणजे बसत नसलेला जो शब्द आहे या ठिकाणी आपणाला शोधायचा आहे. येलो, व्हाईट, ब्लॅक, रेड, पिंक, ॲनिमल अँड ग्रीन हे रंगांची नावे आहेत. मग हा ॲनिमल जो आहे हा वेगळा दिसत आहे, फिट नाही आहे या ठिकाणी. मग पहा पर्यायामध्ये काय आहे. व्हाईट, ब्लॅक, रेड अँड ॲनिमल. ॲनिमल जो आहे हा पर्याय क्रमांक 4 मधील वर्ड्स जो आहे फिट नाही आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. चला विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत शिका करत चला, शब्दार्थ लिहून घेत चला. उत्तर शोधत असताना व्यवस्थित लक्ष देत चला. चला लक्षपूर्वक ताशिका करत चला. बरेच विद्यार्थी लक्षपूर्वक ताशिका करत नाहीत. या ठिकाणी आपण रायटिंग वर्ड्स रजिस्टर हा भाग पाहिलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायचं माहिती का. फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन्स, म्हणजे मोठ्या शब्दातून लहान शब्द शोधून काढणे हा या ठिकाणी चॅप्टर पुढील घटकामध्ये पुढील तासिकेमध्ये पाहायचा आहे आपल्याला. विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्यानंतर तुम्हाला ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी 7588546308 हा व्हॉट्सअप नंबर आहे. यावरती तुम्ही तुमचा वर्ग टाकून मॅसेज टाका. तुम्हाला त्या वर्गासाठी ॲड करून घेतलं जाईल. 3री 4थी असं टाका. परत 5वी स्कॉलरशिप, नवोदय असेल, सैनिक स्कूल असेल या विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्या व्हॉट्सअप नंबरवरती आपला वर्ग टाकून ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे. तसेच 8वीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा 8वी NMMS असेल, स्कॉलरशिप असेल 8वी त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे. आणि त्यावरती तुम्हाला दररोज तासिकेच्या लिंक होतात, त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल. नवोदयवाला हे जर ॲप आपण डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून घ्या. त्यावरती कोर्स आलेले आहेत, तर तुम्ही त्या कोर्सचा लाभ घेऊ शकता. चला ज्यांनी डाउनलोड केलं नसेल त्यांनी डाउनलोड करा. यावरती सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन येत जातं कोर्सचे, तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.